राम राम मंडळी, जय खानदेश। आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्यापासून थालीपीठ। देखा आपलं थालीपीठ किती नरम आहे। मी लिहिलेले एक दुधी भोपळा, त्यानंतर म्हणे याला चांगला किसलेले। जो कोणी दुधी भोपळा खात नाही होणार तो सुद्धा हे थालीपीठ खाई, खास करून लहान पोरीसाठी तर खूप चांगलं आहे। त्यानंतर मी पूर्णपणे किसलेले, त्यानंतर म्हणे 1 वाटी गहून पीठ लिहिलेले, मग नंतर मी बेसन पीठ लिहिलेले अर्धी वाटी। आता आपण एक कांदा बारीक कापलेले तो ॲड करलो त्यांना। आता आपण यांना थोडासा ओवा टाकी लेणार आहेत। त्यानंतर आपण यांना टाकली होत हळद, त्यानंतर आपण यांना टाकली होत धणा पावडर, त्यानंतर आपण यांना किचन किंग मसाला टाकली होत, नाही तर तुम्ही मॅगी मसाला पण टाकू शकतोस। यांची टेस्ट चांगली येस म्हणून आपण ॲड करा होत। त्यानंतर आपण यांना अद्रक लसूणची पेस्ट टाकली होत आणि लाल मिर्च पावडर पण टाकली होती। आपण अर्धी चमची, आपण हे सर्व अर्धी चमचे टाकलेले। ते आपले या मिश्रणात चवीनुसार मीठ टाकले नाही। आता आपण याला एकजीव करली होत, याला चांगलं भिजले नाही आपले। आणि आपल्या हे भिजताना पाणीने वापर करा नाही, कारण दुधी भोपळा पाणी सोडत राहस, त्या पाणी मग आपल्याला प्रॉपर भिजायचास। आपण आतापर्यंत थालीपीठ हे रुमालवर करत येलेत, पण आज मी तुम्हाला नवीन पद्धत दाखवणार आहे। ती पुढे देखूच आपण की आपण आज थालीपीठ कसं तयार करणार आहे। आणि इतकी सोपी पद्धत आहे ना, आपले रुमालनी 12 भानगडीस मग पडणंच नाही आहे। एकदम इझी पद्धत मग दाखवणार आहे मी असमले। आता आपलं जे मिश्रण होतं थालीपीठनं ते पूर्णपणे तयार होई जायले, आणि आपण पाणीना वापर न करता सुद्धा आपलं मिश्रण इतकं मस्त तयार व्हायले। जसं आपले पाहिजे होतं थोडं पातळ त्याप्रमाणे तयार होई जायले। चला मग आता आपण थालीपीठला सुरुवात करू। आपण तवा ठेवलेले, त्यावर आपण थोडं तेल टाकली होत, म्हणजे जेणेकरून आपले थालीपीठ ते खाली चिटकाव नाही। आणि आपले गॅस हा मीडियमच ठेवणं आहे, मनकडे शेगडी आहे तरी पण मी मीडियमच ठेवले। आणि आता आपले गोडा करीसन तवावर टाकले नाही, आणि आपण ह्या तवावरच येले मोठा करावेत। तुम्ही देखू शकता चटका वगैरे काहीच लागत नाही। छोटासा गोडा करीसन असं मस्त ठेवल्यावर ना असं गोल 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 फिरत राहणार। देखा आपला आकार पण कितला मजा नाही जायले। आता आपण येणार आहेत ना तीळ टाकले येणार आहेत। तुम्हाला काळे तीळ किंवा पांढरे तीळ तुम्ही कोणते बी ॲड करू शकतास, कारण हे शरीरासाठी चांगली रस आणि सध्या हिवाळा दिवस म्हणतो हे शरीरासाठी खूप जास्त उपयुक्त आहे, म्हणून आपण ये नाही यूज करायलाच पाहिजे। आता आपण शेकताना अर्धी पै तेल दिसन आजूबाजूला टाक देणार आहेत। हे तेल टाकामुळे आपला असं एकदम क्रिस्पी लागावे आणि खाली सटकणार नाही आहे। थालीपीठ एक साईडकडनं चांगलं शिजू जायला आता आपण उलटं करले व्हावे, दुसरं साईड बी चांगली शिजू देणार आहेत। आपलं थालीपीठ तयार होई झाले। देखा आपलं थालीपीठ कितलं मस्त दिखाणं आणि खावायला बी तेवढंच टेस्टी आणि रुचकर आहे। आणि मी यांसोबत शेंगदाणा चटणीसोबत खाई राहणं आहे। तुम्ही पण खा प्या आणि मस्त राहा, तुम्ही पण नक्की ट्राय करा। एकदम नरम आणि एकदम टेस्टी आहे। धाकला पोरी पण तिथलं आवडीसन खाते। चला मग आता मन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।